नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये अच्छे क्वेश्चन्स म्हणजे जे प्रश्न वारंवार विचारले जातात आणि त्याला थोडंसं मॉडिफाय करून येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळं या प्रश्नांची तयारी जर आपली झाली तर येणाऱ्या परीक्षेमध्ये कसेही प्रश्न विचारले तरी ते तुम्ही सोडवू शकाल. एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये या प्रश्नावरून येऊ शकतो असं मला वाटतं. चला बघूया तर काय प्रश्न आहेत. तर इथं प्रश्न सुरुवातीला दिलेला आहे तो बघा. इथं एक रिॲक्टंट दिलेला आहे की ज्यामध्ये दोन रिंग आहेत एकमेकाला जोडलेला आणि एक OH ग्रुप पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये ए आणि बी रिंगला मेन्शन केलेलं आहे त्यांनी. ॲरोवर H+ दिलं आहे आणि प्रॉडक्ट. आता हा जो प्रॉडक्ट तयार होतो आहे ना, त्या प्रॉडक्टच्या बाबतीत ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन ए बघितला तर ए अँड बी बोथ आर 6 मेंबर्ड रिंग, बी ए अँड बी बोथ आर 5 मेंबर्ड रिंग, सी ओनली ए इज 5 मेंबर्ड रिंग आणि डी काय म्हटलं आहे 1 रिंग इज 7 मेंबर्ड असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला त्यांनी प्रॉडक्ट जो विचारला आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये नाही तर मिळणाऱ्या प्रॉडक्टमध्ये ज्या रिंग्स मिळत आहेत त्या किती मेंबर्ड आहेत या अनुषंगानं प्रश्न आहे. तर यापैकी एक उत्तर तुम्ही गेस करून ठेवा. आपण सोल्युशन बघूया. या दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला OH दिसतो आहे, त्यामुळे ॲसिडिक मिडियम असल्यामुळं त्याचं प्रोटोनेशन होईल आणि त्यापासून H2O हा रिमूव्ह होईल. ज्यावेळी H2O रिमूव्ह होईल त्यावेळेस त्या कार्बन ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होईल. आता तो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन जर पाहिला सेकंडरी कार्बोकॅटायन असणार आहे विच इज लेस टेबल ॲज कम्पेअर टू टर्शरी कार्बोकॅटायन आणि त्यामुळं स्टॅबिलिटीकडे जाण्यासाठी जी रिंग असणारी आहे त्या रिंगचं एक्सपान्शन होतं आणि स्टॅबिलिटी प्राप्त होते. जनरली 6 मेंबर्ड रिंग जे असणारे आहेत त्या स्टेबल रिंग ॲज कम्पेअर टू अदर रिंग्स विचारात घेतलेल्या आहेत. इथं सेकंडरी कार्बोकॅटायनचं रूपांतर हे टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये झालेलं पाहायला मिळेल आणि दोन्ही रिंग ह्या 6 मेंबर्ड असणाऱ्या आहेत. त्यामुळं करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे ए अँड बी बोथ आर 6 मेंबर्ड रिंग्स. फिनॉल दिलेला आहे आणि पुढं म्हटलं आहे त्यांनी बेन्झॉईल क्लोराईड बेस एक्सवर नायट्रेशन केलं एक्सचं की वाय मिळतो. द प्रॉडक्ट वाय इज म्हटलेलं आहे. तर 4 ऑप्शन्स आहेत ती नीट बघणं गरजेचं आहे कारण यातला कुठला ऑप्शन असणार आहे ते लवकर शोधणं अवघड जाणार आहे. एक गेस करून ठेवा. सोल्युशन आपण बघूया. इथं फिनॉल आणि बेन्झॉईल क्लोराईडची रिॲक्शन जर कॅरी आउट केली तर एक इंटरमिजिएट मिळतो जो इथं स्ट्रक्चर दाखवलेला आहे. त्या इंटरमिजिएटचं जर नायट्रेशन केलं बाय युजिंग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड देर इज अ फॉर्मेशन ऑफ नायट्रोनियम आयन विच इज इलेक्ट्रोफाईल and this electrophile gets attached to para position of phenol आणि त्यामुळं फायनल प्रॉडक्ट मिळतोय तो स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसतोय. पण बघताना ज्यावेळी तुम्ही पर्याय शोधाल त्यावेळेस स्ट्रक्चर कसं आहे बघा. फिनॉलमध्ये बेन्झिन रिंगला NO2 ग्रुप जोडला आहे, बरोबर त्याच्या अपोजिट पॅरा पोझिशनला ऑक्सिजन C+O आणि पुन्हा बेन्झिन आहे. असं स्ट्रक्चर तुम्हाला दिलेल्या ऑप्शनमधून शोधावं लागणार आहे. ते करेक्ट स्ट्रक्चर जे असणार आहे ते ऑप्शन बी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. द ॲप्रोप्रिएट रिएजंट फॉर द फॉलोविंग ट्रान्सफॉर्मेशन इज. आता इथं एक रिॲक्टंट दिलं आहे आणि त्याचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर झालेलं आहे. ते रूपांतर करण्यासाठी दिलेल्यापैकी कोणता रिएजंट हा तुम्हाला चांगला वाटतो आहे की जो हे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकेल. ऑप्शन जर पाहिली तर झिंक Hg कॉन्सडेसेल म्हणजे क्लेमन्सन रिडक्शन आहे. बी हायड्रोजन OH- हीट आहे म्हणजे वॉल्फ किश्नर रिडक्शन आहे. सी H2Ni म्हटलं आहे कॅटलिटिक हायड्रोजनेशन आहे आणि डी सोडियम बोरो हायड्राईड असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे रिड्युसिंग एजंट्स आहेत. जर सी आणि डी ऑप्शन पाहिलं तर C+O ग्रुपचं रूपांतर हे CHOH मध्ये करतील. त्यामुळे हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले. ए आणि बी जर पाहिलं तर दोन्हीही रिड्युसिंग एजंट काय करतात C+Oचं रिडक्शन करून CH2 मध्ये रूपांतर करतात. पण दोन्हीपैकी सुटेबल कोणता तर बेस्ट और बेटर कोण असणार आहे तर बी वॉल्फ किश्नर रिडक्शन आपल्याला महत्त्वाचं आहे कारण त्यातला OH जो असणार आहे त्यातला हायड्रोजन जो आहे तो ॲसिडिक आहे आणि त्यामुळं वॉल्फ किश्नर रिडक्शनच इथं 100% होतं. त्यामुळं ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे बी. विच ऑफ द फॉलोविंग पेअर ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन्स हॅव द सेम कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. म्हणजे इथं तुम्हाला ऑप्शनमध्ये आयनच्या पेअर दिलेल्या आहेत पण म्हणताना काय म्हटलं आहे त्यांनी
हॅव द सेम कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला माहीत काय पाहिजे, अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्या पेअरमध्ये दोघांमध्ये दोन्ही आयनची अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या सेम असायला पाहिजे. एक गेस करा कुठला तरी ऑप्शन. सोल्युशन बघा. आता यामध्ये क्रोमियम जर पाहिला तर ॲटॉमिक नंबर 24 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ER3D44S2 आणि CR2 प्लस आयनमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D4 आहे, म्हणजे 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स पाहायला मिळतील. बरोबर आहे. Fe घेतला तर ॲटॉमिक नंबर 26, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ER3D64S2 आणि Fe2 प्लस आयनचं काय असेल 3D6 असल्यामुळं त्यामध्ये देखील 4 अनपेड इलेक्ट्रॉन असणारे आहेत. त्यामुळं डी ऑप्शनमध्ये CR2 प्लस आणि Fe2 प्लस आयन ही जी पेअर असणार आहे, बोथ हॅव द सेम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स they have the same calculated value of magnetic moment. So correct option is a D. Which of the following species is isoelectronic with ZeF2? Isoelectronic means having the same number of electrons. कुणाबरोबर ZeF2. म्हणजे ZeF2 मध्ये तरी किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला दिलेल्या ऑप्शनमध्ये असं कोणतं स्पेसिस आहे की ज्यामध्ये तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या तुम्हाला मिळू शकेल. ऑप्शन दिलेले आहेत IF3BeCl2, IBr2-1 TeCl2. एक गेस करा बघूया. आता इथं सोडवताना हे स्पेसिस ZeF2 घेतले आपण पहिल्यांदा. ग्रुप नंबर माहीत पाहिजे, दोन्ही जे काही ॲटम्स असणार आहेत त्यांचा. ZE विशेषतः सेंट्रल अगोदर विचारात घेऊया. ग्रुप नंबर 18 आहे, फ्लोरीनचा ग्रुप नंबर 17 आहे. आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपण म्हटलं आहे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत पहा. ZEमध्ये झिनॉनमध्ये 8 आहेत आणि फ्लोरीनमध्ये 7 आहेत. फ्लोरीनची ॲटमची संख्या 2 आहे. ही सगळ्यांची बेरीज जर केली तर 22 इलेक्ट्रॉन्स येत आहेत. आता हे कुणाबरोबर असतील तर IBr2-1 त्याच्याबरोबर आहेत, हे चेक करूया आपण. आयोडीन ग्रुप नंबर 17, Br ग्रुप नंबर 17. 7 + 7 × 2 Br ॲटम्स म्हटलेला आहे. परंतु आयोडीननं काय केलं, एक इलेक्ट्रॉन घेतला आहे, निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे तर एक इलेक्ट्रॉन ॲड केला आहे, त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन प्लसमध्ये घ्यावा लागेल. या सगळ्यांची बेरीज केली तर 22 येते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन सी असणार आहे IBr2-1. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 असं म्हटलेलं आहे. लिस्ट 1मध्ये प्रॉडक्ट्स फॉर्म आणि लिस्ट 2मध्ये रिॲक्शन विथ कार्बोनिल ग्रुप म्हटलं आहे. ए सायनोहायड्रीन आणि इकडं ह्या पेअर दिलेल्या आहेत पहा. B ॲसिटल, C सिप्स बेस, D ऑक्झाईम. जनरली सराव तुमचा झाला असेल, सायनोहायड्रीन तयार व्हायचं असेल कार्बोनिल कंपाऊंड बरोबर तर HCN पाहिजे. ॲसिटल अल्कोहोल्स, सिप्स बेस प्रायमरी अमाइन RNH2 आणि ऑक्झाईम जर असेल तर हायड्रॉक्झिल अमाइन NH2OH. त्यामुळं Aची चौथ्या बरोबर असेल जोडी, Bची तिसऱ्या बरोबर, Cची दुसऱ्या बरोबर तर Dची पहिल्या बरोबर, याप्रमाणे ते असणार आहे. सॅलिसिलिक ॲसिड रिॲक्ट्स विथ ॲसिटिक एनहायड्राइड इन द प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड टू गिव्ह ॲस्परिन. द स्ट्रक्चर ऑफ ॲस्परिन इज. हे सोपं आहे परंतु स्ट्रक्चर शोधणं किती अवघड आहे ते बघा. एक गेस करा कुठलं स्ट्रक्चर आहे पटदिशी. सोल्युशन बघूया. आता इथं सॅलिसिलिक ॲसिड घेतला आहे, त्याच्यावर ॲसिटिक एनहायड्राइडची रिॲक्शन केली तर यामध्ये OH आणि COH दोन्हीकडे H तुम्हाला दिसतो आहे, परंतु यातला H ऑफ सॅलिसिलिक ॲसिड हा रिप्लेस केला जातो आणि तिथं ॲसिटिल ग्रुप येतो CH3CO आणि मग ते स्ट्रक्चर तयार होतं, ते ॲस्प्रिनचं असणारं आहे. त्यामुळं करेक्ट स्ट्रक्चर बघा, COH ग्रुप आहे तसा राहिला आहे आणि बेन्झिनिकला OCOCH3 जोडलेला आहे आर्थो पोझिशनला. त्यामुळे हे स्ट्रक्चर तुम्हाला कुठं पाहायला मिळेल तर Dमध्ये असणारं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज अ D. द डिफरन्स इन द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑफ ए मेटल आयन इन इट्स हाय स्पिन अँड लो स्पिन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस इज अ 2. द मेटल आयन इज असं म्हटलं आहे त्याने. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न नीट समजून घ्या. द डिफरन्स इन द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल आयन इन इट्स हाय स्पिन अँड लो स्पिन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. हाय स्पिन केव्हा होतं, जर तिथं त्या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये वीक फील्ड लिगँड असेल तर. म्हणजे तिथं पहिल्यांदा काय होणार आहे,
एक एक इलेक्ट्रॉन भरला जाईल, नंतर मग पुन्हा पेअरिंग होत जाईल. आणि लो स्पिनमध्ये काय होतं तर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असतो, त्यामुळं T2Gमध्ये पहिल्यांदा पेअरिंग होईल आणि राहिलेले इलेक्ट्रॉन्स हे EGमध्ये शिफ्ट केले जातील किंवा प्रमोट केले जातील. त्यामुळं जर आपण इथं पाहिलं कोबाल्ट ॲटॉमिक नंबर 27 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन AR3D74S2 आहे. त्यामुळं CO2चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर 3D7 आहे. आता 3D7चं इथं स्प्लिटिंग डी ऑर्बिटलचं T2G3 आणि EGमध्ये 2 ऑर्बिटलचं स्प्लिटिंग आहे. हाय स्पिन असेल तर 7 इलेक्ट्रॉनची मांडणी अशी होते की जिथं 3 अनपिल्ड इलेक्ट्रॉन दिसत आहेत. आणि लो स्पिनमध्ये काय होतं की T2Gमध्ये पेअरिंग होतं आणि EGमध्ये एकच इलेक्ट्रॉन राहतो. या दोन्हीचा डिफरन्स जर काढला तर 2 राहतो, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन येतात. म्हणजे इथं डी हे करेक्ट ऑप्शन असणार आहे, CO2+. म्हणजे या पद्धतीनं या प्रश्नांचा सराव जर केला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होणारा आहे. त्यामुळे हे एक अच्छे प्रश्न आहेत, चॅलेंजिंग आहेत. याचा सराव करा आणि परीक्षेला याचा फायदा करून घ्या. धन्यवाद.